जय मल्हार। आज आपण या पर्वती पोलीस स्टेशनच्या तिथे आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे। उमेश कोकरे माझ्यासोबत सर्व आपले या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सर्व आईल्या भक्त आपले समाज बांधव या ठिकाणी आहेत। एक काल एका नराधमानी अतिशय नीच वृत्ती असलेल्या नागे नावाच्या एका पोरानी आपल्या सर्वांचं उभे नावाच्या एका पोरानी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची अतिशय आक्षेपार्ह अशी पोस्ट टाकली होती। नीचपणाचा कळस म्हणावं लागेल अशा पद्धतीने ती पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात सर्व आईल्या भक्तांनी ती पोस्ट वाचल्यानंतर सर्वीकडे उद्रेक झाला होता। सर्व आपले बांधव रस्त्यावर उतरले होते आणि त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे सर्वांनी अर्ज केले होते। आज उमेश कोकरे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी पर्वती पोलीस स्टेशनला आले। इथले सिनियर PI गायकवाड साहेब आहेत, त्यांनी त्वरित तो नराधम आहे त्याला त्वरित अटक करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे। सर्वात प्रथम गायकवाड साहेबांचं त्यांचे सर्व पोलीस जे अधिकारी त्यांच्या सर्वांचं मी स्वागत करतो, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो की गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित अशी जी नाही ते वाच्यात पद्धतीने सोशल मीडियावरती पोस्ट टाकतायत, महामानवांचा महापुरुषांचा ज्या ठिकाणी अवमान करतायत, जाणून बुजून जातीमध्ये भांडणं लागायतून अशी पोस्ट टाकतात आणि त्याच्यानंतर काही आमचे समाज बांधव त्याला फोन केला असता छाती ठोकपणे सांगतात की हो मी टाकली आहे पोस्ट। परत आमचे श्रद्धास्थान यशवंतराव होळकर असतील, राजे मल्हारराव होळकर, सरदार मल्हारराव होळकर असतील, यांच्या बाबतीमध्ये घाणेरड्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याशी आक्षेपार्ह गोष्टी करतात, त्यांच्या बाबतीत तशा पद्धतीचं वाक्य वापरतात। अशा नराधमांना याच्या पुढील काळामध्ये अशा पद्धतीने कसलेही यांनी कृत्य करू नये। त्यामुळे आम्ही आत्ताच पोलीस प्रशासनाला भेटलो, सिनियर PI इथले जे अधिकारी आहेत गायकवाड साहेबांना भेटलो, उमेश असेल सर्व सहकारी आणि सर्वच या भागातून वेगवेगळ्या आलेले सर्व या ठिकाणी समाज बांधव, सर्व बहुजन समाज बांधव, सर्व आईल्या भक्त यांनी पोलीस साहेब अधिकारी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली आहे की अशा नराधमांवर, अशा नीच वृत्तीच्या लोकांवरती जास्तीत जास्त कलम टाकून कडक कारवाई करण्यात यावी, ज्याला अनुसरून पुन्हा कुणाचं आईल्या मातेंवरच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापुरुषांबाबतीत असं बोलायचं किंवा अशा पद्धतीने घाणेरडी पोस्ट टाकायचं धाडस नाही झालं पाहिजे। खरं तर कालपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रत्येक पोलीस स्टेशन निवेदन देत होते अशा नराधमांना त्वरित अटक करा म्हणून, पण काही ठिकाणी वेळ लागत होता, काही ठिकाणी त्यांना थांबवण्यात येत होतं, काही ठिकाणी निवेदन घेतल्यानंतर त्याच्यावरती आम्ही उचित कारवाई करू, विचारपूस करू अशा पद्धतीने काही ठिकाणी त्यांना उत्तरं देण्यात आली। आणि म्हणून आज आम्ही सर्वजण खरं तर त्या नराधमाला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घरापाशी पोहोचलो होतो, परंतु पोलीस प्रशासनाने याचं प्रसारवादन बघून त्वरित त्याला अटक केली आणि त्वरित त्याच्यावर जास्तीत जास्त आत्ताच आम्हाला गायकवाड साहेबांनी सांगितलं की जेवढे जास्तीत जास्त त्याच्यावर कलम टाकण्यात येतील, कडक कारवाई करण्यात येईल, त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू। त्या बाबतीत सर्व अधिकाऱ्यांशी ते सिनियर त्यांचे अधिकारी त्यांच्याशी विचारणा करून त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत। आपण यापुढे सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे। अशा पद्धतीने कोण जर का आपल्या आईल्या मातेच्या बाबतीत आपले श्रद्धास्थान यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर साहेब सर्वांवरती अशा पद्धतीने कोण जर का जाणून बुजून समाजाच्या भावना दुखवणार असेल, जाणून बुजून समाजाच्या मध्ये तेढ निर्माण करण्यासारख्या जर का अशा पद्धतीने फेसबुकवरती पोस्ट टाकत असतील तर अशा नराधमांना वेळीच वाचवण्यासाठी आपण सतर्क राहून यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी सतर्क राहून त्यांना कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना भाग पाडलं पाहिजे। हे सर्व या ठिकाणी आलेले प्रत्येकजण वेगवेगळी कामं करणारे असतील, वेगवेगळ्या कुठेतरी जॉबला असतील, कोण शिकत असेल, सर्व सोडून जे आईल्या मातेला नुसती जयंती करून चालत नाही तर आईल्या मातेची अस्मिता जपणं सुद्धा महत्त्वाचं, एवढं लक्षात ठेवा सर्वांनी। याच्या पुढच्या काळात असं जर का कृत्य कुणी केलं तर त्याला आम्ही आमचा धनगरी वाना दाखवू आणि आमची ताकद काय हे यापुढे दाखवू देऊ, एवढंच सांगतो। जय हिंद, जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार, अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, यशवंतराव मल्हारराव होळकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो।